हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे तुलसी विवाह सोहळा. तर आमच्या नाशिक येथील श्रमिक नगर केंद्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तुलसी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. तुला सुपारी बांधली 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 तुझ्या मातेला ग सईबाई ग बाई तुला हळद लागली 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 नाकाई शवरा ग सईबाई ग बाई तिळ तांदळाचा घास बाई घास ग घास बाई घास आमची नवरी बाई ग सईबाई ग बाई मोठी असा आहे गोस बाई गोस ग गोस बाई गोस हल्दी लंबे लंबे बाल कुंवारी हल्दी चढ़े हल्दी लंबे लंबे बाल कुंवारी हल्दी चढ़े न कौन होती दान कुंवारी हल्दी चढ़े न तू न कौन होती दान कुंवारी हल्दी चढ़े न मामा होती दान कुंवारी हल्दी चढ़े न मामा होती दान कुंवारी हल्दी चढ़े हल्दी लंबे लंबे तर आता तुम्ही पाहिलं नवरदेवाला 5 बायांनी नवरीला 5 सुवासिनींनी हळद लावून झाल्याच्या नंतर थोडेसे गाणे वाजवले हळदीचे. त्याच्यानंतर नवरदेवाची मिरवणूक काढलेली आहे आणि आता नवरदेवाची मिरवणूक होऊन औक्षण केलं जात आहे आणि आता परत नवरदेवाला मंडपात आणलेलं आहे आणि नंतर आता पुढची लग्नाची तयारी सुरू होणार आहे. मंगलाष्टक होणार आहेत. नवरदेवाचे मामा नवरीचे मामा आणि मंगलाष्टक होणार आहेत. तर देवांचे सुद्धा अशा पद्धतीने लग्न लावलेले गेले. तेव्हाच आपले सुद्धा लग्न लावलेले गेले आहे. आधी देवाचं लग्न झालं मग आपलं झालं.
तर आजही आपल्या लग्नाची सुद्धा सर्वांना आठवण होणार आहे. इतक्या मोठ्या उत्साहामध्ये तुळशीचं लग्न आमच्या श्रमिकनगर केंद्रामध्ये लावलं गेलेलं आहे. तुळशीचं लग्न म्हणजे दिवाळीसारखा एक मोठा सण म्हणून साजरं केलं जातं. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लारो मुरुडं विनायकं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकासुरवरं विघ्नेश्वरं गोधरं ग्रामोरापति संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुणा साधोनी निरकर्मयोगती निश्चेषदा द्यापहा वधू शुभम वधू शुभ लग्न सावधान लक्ष्मी नारायण चिंतन सावधान ब्रह्म सावित्री चिंतन सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान अंतरपाठ काढून या मुलामुलींच्या हातात हार द्या. तदेव लग्नं सुदिगंधतेव तारावलं चंद्रवलं तेव विद्यावलं दैववलं तेव करणे जाणार नाही. तर अशा प्रकारे तुलसी दामोदर विवाह आमच्या श्रमिकनगर केंद्रामध्ये संपन्न झालेला आहे. मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने सर्व सेवेकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन हा विवाह आम्ही साजरा केलेला आहे. तर तुमच्याकडे तुम्ही तुलसी विवाह कसा साजरा केलेला आहे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.